नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. बातम्या पाहूयात सविस्तर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांची भाजप आणि शिंदेंच्या पक्षावर टीका करताना जीभ घसरली आहे. अब्दुल सत्तार आणि भाजपवर टीका करताना विनायक राऊत यांनी शिवराळ भाषेचा वापर केला. भाजपनं चुकीच्या वृत्तीची लोक जास्त काळ जवळ केली तर लोक भाजपला निश्चित धडा शिकवतील असंही राऊत यांनी म्हटलंय. मात्र ही टीका करताना त्यांनी अतिशय शिवराळ भाषेचा वापर केला. माहिती आहे या मिंदे गटाला किंवा असल्या म्हणजे त्या संभाजीनगरच्या एका मंत्र्याने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्य महिला सुप्रियाताई सुळे त्यांना कशी शिवी घातली तुम्ही सर्वांनी पाहिली. हे अशा लोक जर भारतीय जनता पक्षाने जास्त दिवस आपल्याकडे ठेवली ना त्या देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि बेईमान करणाऱ्या लोकांचं विसर्जन केल्याशिवाय आपले कोकणवासीय सुद्धा स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका आलेल्या आहेत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पडल्या. दरम्यान राजकारणाचा दर्जा घसरल्याचं म्हटलंय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी. अशा टीकांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा विकासाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असंही सामंत म्हणाले. मला असं वाटतं की राजकारणाच्या टीकेची पातळी इतकी खालवलेली आहे. काही लोकांनी आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही शिंदे साहेबांचं समर्थन केलं म्हणून आम्ही आमचे आईबाप विकले असं देखील म्हटलेलं आहे. त्याच्यामुळं हे सगळी महाराष्ट्रातली जनता बघते. अशा पद्धतीची वक्तव्य, अशा पद्धतीच्या गोष्टी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चालत नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की याचं उत्तर निवडणुकांमध्ये मतदार हे अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांना देणार आहेत. त्यामुळे विनायक राऊत यांनी शिवराळ भाषेचा वापर केल्यानं त्यांच्यावर आता टीका होतीये. सातत्यानं शिंदे गट आणि ठाकरे गट परस्परांवर टीका करताना शिवराळ भाषेचा वापर करतोय आणि एकूणच या सगळ्या प्रकारामुळे राजकारणाची पातळीसुद्धा घसरत चालली असंच दिसतंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचं वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजं असतानाच त्याचे पडसाद राज्यभरात मोठ्या प्रमाणात उमटत आहेत. पण त्याच वेळेला भाजपचे नेते आणि शिंदे फडणवीस सरकारमधले मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातल्या सुटकेशी केली. औरंगजेबानं शिवरायांना रोखलं पण शिवाजीराजे त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटले. शिंदेंनाही रोखण्याचा प्रयत्न झाला पण शिंदेही महाराष्ट्रासाठी बाहेर पडले असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. दरम्यान मंगलप्रभात लोढा यांच्या या वक्तव्यावर विरोधकांच्याकडून टीका करण्यात त्यामुळे शिवाजी महाराजांच्या संदर्भात बोलताना पाठोपाठ वेगवेगळे राजकीय नेते जी विधानं करतायत ती विधानं सातत्यानं वादात सापडतायत. मंगलप्रभात लोढा यांच्या या वक्तव्यावर विरोधकांच्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. भाजप सातत्यानं शिवछत्रपतींचा अपमान करतो असं विरोधकांनी म्हटलंय. आज प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळा पार पडला. याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या वाचा वीरांना आवरा 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 हे सातत्याने मी सांगतो, तरी देखील यांच्या मनामध्ये काही ना काही कल्पना अशा येतात. हे बोलायला एक जातात परंतु त्याच्यातनं अर्थ वेगळा निघतो. साधी एक ही भूमिका देखील ह्या लोकांना कळत नाही की एकनाथराव शिंदे स्टेजवर असताना त्यांच्या देखतच तुलना, कुणाची आपण तुलना करतो, काय करतोय, आपल्यावर जबाबदारी काय आहे, आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी तरी होऊ शकते का? हे महाराष्ट्रामध्ये कधी घडलंय का?
ह्याचंही तारतम्य ह्या लोकांना राहिलेलं नाहीये. आता मी म्हणणार नाही की हे चुकून आलेले शब्द आहेत. हे पूर्ण प्लॅन आहे. हा पूर्ण ह्या सरकारचा आणि ह्या पक्षाचा प्लॅन दिसतो की महाराष्ट्राचं खच्चीकरण करावं. राज्यपाल जे बोलतात तेच हे मंत्री महोदय आज बोललेले आहेत. हे सगळी जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर आलेली आहे. म्हणजे तुम्ही महाराजांची तुलना अशी करता का? आणि हे महाराजांचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि मी सतत बोलत आलेलो आहे की हे मंत्री देखील मुंबईची रियालिटी ओळखणारे नाहीत, रियालिटी ओळखणारे आहेत. आवाज नक्की कोणाचा आहे हा नक्की तो ओळखून घ्या. आणि हा पक्षाचा एक कलमी कार्यक्रम झालेला आहे. 350 वर्षांनंतर सुद्धा ज्या छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर आमची मान अभिमानानं ताठ होते, त्या छत्रपतींची कशी कोण तुलना करू शकतं? म्हणजे छत्रपतींच्या पायीची धूळ कपाळी लावून आदर्श मानून चालणं हे शिवभक्तांचं म्हणणं आहे. तिथे जर अशा तुलना केल्या जात असतील तर या तुलना सहन केल्या जाणार नाहीत. आणि या पद्धतीनं वारंवार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, म्हणजे प्रत्यक्ष तर विचार करणं पण सोडा, अप्रत्यक्ष जरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला तर गाठ शेवटी शिवभक्तांची आहे. खरं म्हणजे जो तो उठला, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काय, अपमान काय हे करायला लागला. आणि त्यात भारतीय जनता पार्टी खूप प्रामुख्याने त्या ठिकाणी पुढे येते. मला या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मला विचारायचं वाटतं का तुम्हाला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करण्याचा डाव तर नाही तुमचा? शिवाजी महाराजांच्यावरून विरोधकांनी लोढा यांना धारेवर धरल्यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केला. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे आग्र्याहून निसटले होते त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांची देखील सुटका झाली असं वक्तव्य लोढा यांनी केलं होतं. आता वाद निर्माण झाला यावर लोढा यांनी आता एक स्पष्टीकरण दिलंय. मी फक्त उदाहरण दिलं होतं, महाराजांची तुलना कोणाशीही केली नाही असं त्यांनी म्हटलंय. शिवाजी महाराज को औरंगजेब ने पकड़कर उस समय लेकर गए थे, आगरा के अंदर किले में बंद कर लिया था. पर शिवाजी महाराज ने खुद के लिए नहीं पर हिंदवी स्वराज्य की स्थापना के लिए वहाँ से तरीके से बाहर आए. और बाहर आए इसलिए भारत के अंदर हिंदवी स्वराज्य की स्थापना कर सके. ऐसा ही माननीय एकनाथ राव जी शिंदे को रोकने की भी बहुत कोशिश हुई, पर आप भी शिंदे साहब बाहर आए. और आप बाहर आए तो आज ये उल्लास है. महाराष्ट्र के अंदर राष्ट्र प्रेमियों की, हिंदुत्व की सरकार आई है. आरोप लगाना लोकतंत्र में विरोधी पक्ष का अधिकार है, सबका अधिकार है, और हमको उसका जवाब भी देना चाहिए. इसीलिए मैं आपके सामने आया हूं. मैंने तुलना नहीं की, मैंने उदाहरण दिया. महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज का उदाहरण बच्चों को दिया जाता है, जन्म से सिखाया जाता है कि छत्रपति शिवाजी महाराज कैसे थे. तो क्या उनसे कंपैरिजन किया जाता है क्या? इसके बारे में जिस तरह की राजनीति की जा रही है वो राजनीति नहीं होनी चाहिए. छत्रपति शिवाजी महाराज चमकते हुए सूरज थे, उनको उसी स्थान पे उनकी पूजा की जानी चाहिए. अपने राजनीतिक स्वार्थ के लिए उनको कंट्रोवर्सी में लाना बंद होना चाहिए. दरम्यान मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेडही आक्रमक झाले. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची तुलना करू नका, अन्यथा संभाजी ब्रिगेड तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आलाय. मंगलप्रभात लोढा अजून सांगतो, संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तुम्हाला जर इतिहास माहीत नसेल, महाराष्ट्राचा इतिहास माहीत करून घ्या. भाजपच्या आणि RSSच्या तुकड्यावर जगून जर खोटा इतिहास मांडून जर शिवरायांसोबत मुख्यमंत्र्याची तुलना करणार असाल तर राज्यपाल सुद्धा शिवद्रोही होते आणि मंगलप्रभात लोढा सुद्धा शिवद्रोही आहे. गाठ संभाजी ब्रिगेडचे तात्काळ महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अन्यथा संभाजी ब्रिगेड मंत्री असो किंवा कुठलाही शिवद्रोही असो जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही. किल्ले प्रतापगड इथे साजरा होणाऱ्या 363व्या शिवप्रताप दिनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळेला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतापगड किल्ल्याची हवाई पाहणी सुद्धा केली. यावेळी शिवपुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवप्रताप दिनाच्या निमित्तानं गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. शिवप्रताप दिनासाठी संपूर्ण किल्ले प्रतापगडाला फुलांनी सजवण्यात आलं आहे. राज्यात परिवर्तन झालं नसतं तर आज शिवप्रताप दिनाला इतका प्रचंड उत्साह दिसला नसता, पण शिवरायांच्या पुण्याईनं सगळ्या गोष्टी घडल्या असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते प्रतापगडावर शिवप्रताप दिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
एक आदर्श राजा म्हणून शिवरायांच्याकडे जग पाहतं. आपण 363वा शिवप्रताप दिन साजरा करत आहोत. प्रतापगडावरील अतिक्रमण निघालं पाहिजे ही मागणी होती. नियमानं आणि कायद्यानं काम करण्याचं धाडस दाखवलं जात नव्हतं, पण ते अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि धाडसही दाखवलं. याबद्दल मी पोलीस आणि प्रशासनाचे आभार मानतो, असंही त्यांनी नमूद केलं. एकही कॅबिनेट अशी झाली नाही ज्यामध्ये सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय झाला नाही. शिवरायांची साक्ष देणारे प्रसंग पुढे नेल्याशिवाय राहणारच नाही आपल्याला, असंही त्यांनी नमूद केलं. बीडमध्ये शेकडो एकर देवस्थान जमिनी घोटाळ्याच्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर येते. आष्टी तालुक्यातील 8 देवस्थानांच्या जमिनीच्या घोटाळ्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. गुन्ह्यामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस, त्यांच्या पत्नी, भाऊ मनोज रत्नपारखे आणि असलम पठाण यांच्यासह इतर काही नागरिकांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान, खडकत खंडोबा देवस्थान, श्री रामचंद्र देवस्थान, चिखली, चिंचपूर आदी देवस्थानांच्या संदर्भातलं हे जमीन घोटाळा प्रकरण आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमतानं या जमिनी हडपल्याचे प्रकार सुरू होते, असं तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी 2021मध्ये जाहीरपणे आरोप करताना म्हटलं होतं. एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय, अशा शब्दात आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुंबईत आज आगामी हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती ठरवण्याकरता महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कालचं पण जे पत्र आहे ते स्वतः MIDCने लिहिलेलं आहे. जर कोणी काहीच नसेल केलं तर मग MOU कशाचं साईन करणार होते ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं. मग 29 ऑगस्टला उपमुख्यमंत्री का भेटले त्यांना ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं. MOU साईन कधी आपण करतो जेव्हा सगळं काही ठरतं, आणि आता उद्या आपण हे पक्क करणार त्याच्यावर MOU होत असतो. त्याच्यात पुढे असं देखील लिहिलेलं आहे की MOU नंतरच कॅबिनेटची नोट तयार होणार आहे आणि ती केंद्र सरकारकडे जाणार आहे. म्हणजे केंद्राकडे बोट हे खोके सरकार दाखवत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री सोडून सगळे बोलत आहेत. उद्योग मंत्र्यांना ह्याच्यातून बाहेर ठेवलेलं हे आता क्लिअर कट दिसायला लागलेलं आहे. त्यांना पण का बाहेर ठेवलेलं आहे त्यांनी उत्तर द्यावं. त्यांना माहिती असेल की त्यांचेच फोटो आमच्यासोबत आहेत आणि मी सिनारमासचं स्वागत करतो. हे आधीपासूनचा एक प्रकल्प आहे सिनारमासचा. हा दुसरा प्रकल्प त्यांचं एक्सटेन्शन येत आहे. डॅव्होसमध्ये आपण बघितलं असेल, आज ट्विट देखील मी केलेला आहे तिकडचा फोटो आमचा. नंतर आलेलं जेव्हा सरकार आमचं पाडलं गेलं, जेव्हा गद्दारी झाली आणि सरकार पाडलं, त्याच्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक नाही झाली. नाही तर हा आम्ही प्रकल्प जुलैमध्ये आणला असता. तुम्ही विचार करा, खोके सरकारला एक प्रकल्प आम्ही डॅव्होसमध्ये सही केलेला, त्याला 5 महिने लागले तिथे एक्झिक्यूट करायला. म्हणजे ह्या वेगाने जर सगळं काही चालत असेल तर मला वाटतं नक्कीच कुठची इंडस्ट्री ह्या राज्यात येणार नाही. माझी ही इच्छा आहे की कुठचंही सरकार असो, कोणाचंही सरकार असो, कुठच्याही पक्षाचं सरकार असो, हे सरकार बनायच्या आधीपर्यंत सगळी आधीची जी सरकार आहेत त्या सरकारांच्या काळात जशी उद्योग आपल्या राज्यात आले तसं यावं. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांच्याकडून होणाऱ्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. MOU झाला म्हणजे राज्यात उद्योग येतोच असं नाही. वेदांताच्या बाबतीत कुठेही MOU झाला नव्हता, त्याची सही देखील कुठे नाही, त्याचं रेकॉर्ड देखील नव्हतं, असं स्पष्ट करत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. दरम्यान सरकारनं काय कामं केली हे देखील सांगतो, असा टोलाही त्यांनी लगावला. तब्बल 1.5 लाख कोटी रुपये किमतीचा सेमीकंडक्टरचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये स्थापन करण्यात येत असल्याबद्दलची घोषणा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात आली होती. प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याचा वाद याच प्रकरणानंतर सुरू झालाय, तो अद्यापही सुरूच आहे. दोन 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रकल्प येत नाहीत, महाराष्ट्रामधनं प्रकल्प हे गेलेले आहेत, अशा पद्धतीच्या अनेक पत्रकार परिषदा आपण बघितलेल्या आहेत. याची वस्तुस्थिती माहितीच्या अधिकारातनं देखील स्पष्ट झालेली असताना काल देखील काही पत्रकार परिषद झाल्या, परंतु त्याच्या अगोदर या 3 महिन्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर
उद्योग विभागानं काय काय घडामोडी उद्योग विभागामध्ये झालेल्या आहेत त्याची माहिती मी सर्वप्रथम आपल्याला देतो. एक महत्वाचं म्हणजे काल जे सांगण्यात आलं किंवा आज जे ट्विट करण्यात आलेलं आहे की सिनार्मसच्या संदर्भामध्ये जो एमओयू झाला होता तो डावसला झालेला होता आणि त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारणच नाही. पण एमओयू झाला म्हणजे इंडस्ट्री येते असं होत नाही किंवा इंडस्ट्री आली असं होत नाही किंवा इंडस्ट्रीमधनं रोजगार मिळाला असं होत नाही. तर या संदर्भात काल मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी लँड अलॉटमेंट लेटर आणि ऑफर लेटर हे सिनार्मसला दिलेलं आहे. 14 जुलै 2020ला की महाराष्ट्र विशेषतः पुणे असेल किंवा महाराष्ट्रातला परिसर असेल हा उद्योजकासाठी किंवा उद्योगासाठी अतिशय अनुकूल आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला बैठक द्यावी आणि वेदांता फॉस्कॉन हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये ठेवावा अशा पद्धतीचं पत्र हे 14 जुलै 2022ला देवेंद्रजींनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे जो काय आक्षेप घेतला गेला, जी काय बैठक झाली त्याच्यातनं गेला असेल काय, याच्यामध्ये काही तथ्य नाही. येत्या कालावधीमध्ये किमान 50,000 कोटी रुपयाचे प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये येतील, त्याचे एमओयू होतील आणि ते प्रकल्प त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर हे सुरू होईल. डावसला देखील जे काही आता एक्झिबिशन आहे त्या ठिकाणी जे काही महाराष्ट्र सरकारमधले प्रतिनिधी जाणार आहेत, मी एवढंच सांगतो की 30,498 कोटी हे जे एमओयू झालेत त्यातला आम्ही जो प्रकल्प सुरू केला 10,500 कोटीचा पहिल्या फेजचा, तो रायगडमधला कालचा प्रकल्प आहे. बाकीच्या प्रकल्पांबद्दलची माहिती देखील काही कालावधीनंतर मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. तिकडे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी 11 डिसेंबरचा मुहूर्त निघण्याची जास्त शक्यता आहे आणि त्याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबरला नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेला नागपूरमध्ये नागपूर मेट्रोचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे याच दिवशी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं सुद्धा उद्घाटन होऊ शकतं. अर्थात याबद्दल अजून अंतिम निर्णय झालेला नाही, पण साधारणपणे पंतप्रधान महाराष्ट्रात किंवा विदर्भात येतील तर फक्त एकाच प्रकल्पासाठी नाही तर त्यापेक्षा जास्त कार्यक्रमांचं आयोजन असू शकतं आणि त्यामुळे 11 तारखेला, कारण डिसेंबरच्या आत कुठल्याही परिस्थितीत हा समृद्धी महामार्ग टप्पा 1 त्याचं लोकार्पण होईल, तो जनतेसाठी खुला केला जाईल असं सरकारच्या वतीनं आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. बातमी येथे नवी मुंबईतून आपल्या हाती जगदीश गायकवाड यांना पुन्हा एकदा जामीन मिळाल्यानंतर लगेचच कोर्टाच्या बाहेरच अटक करण्यात आली. गायकवाड हे RPIचे माजी महापौर आहेत आणि पनवेल कोर्टाच्या बाहेर गायकवाड यांना लगेचच पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळेला गायकवाड समर्थक आणि पोलीस यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली. समर्थकांनी पोलिसांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. प्रमोद पाटील आपले प्रतिनिधी सोबत जोडले गेलेत. प्रमोद, काय हे प्रकरण? प्रकरण असं आहे की आपण 2 दिवसापासून या बातमीचा फॉलो करतोय. न्यूज 18 लोकमत या बातमीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. 2 दिवसापूर्वी एक ऑडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये जगदीश गायकवाड यांचा आवाज आहे असं जे बोललं जातंय. त्यामध्ये त्यांनी प्रकाश आंबेडकर, जे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आहेत, यांना अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केल्याचा तो प्रकार होता. त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं मोठ्या प्रमाणामध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी त्यांनी प्रांत ऑफिसर उपविभागीय कार्यालयावर मोर्चाही काढला आणि सांगितलं की जगदीश गायकवाड यांना तात्काळ अटक करा, अन्यथा आम्ही 2 दिवसानंतर उग्र आंदोलन करू, अशा प्रकारची त्यांनी निवेदन दिलं, अशा प्रकारची त्यांनी सूचना केली. त्यानंतर लगेचच आज कळंबोली पोलिसांनी आणि पनवेल शहर पोलिसांनी कळंबोली येथून जगदीश गायकवाड यांना ताब्यात घेतले आणि कोर्टामध्ये हजर केले. कोर्टामध्ये नेले त्यांना. त्याच्यानंतर एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला, कारण बेलेबल त्यांच्यावर अफेन्स होते, त्यामुळे त्यांना जामीन झाला. परंतु जामीन झाल्याच्या नंतर लगेचच कोर्टाच्या बाहेर कर्जत पोलीस जे हजर होते, कर्जतलाही त्यांच्यावर गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांना तात्काळ कर्जत पोलिसांनी अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला, आपल्या गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या गाडीमध्ये न बसवता त्याचे जे समर्थक होते, त्याच्या घरातली जी मंडळी होती, त्यांनी स्वतःच्या गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला का आणि एकंदरीत पळून जातोय की काय, अशा प्रकारची इथं माहोल तयार झाला आणि तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यामुळे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापटी झाल्या. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. हुकुमतच्या टॉप 18 न्यूज मध्ये आपण सुरुवात करतोय राज्यातल्या महत्त्वाच्या टॉप 18 बातम्यांनी.
प्रतापगडावर मोठ्या जल्लोषात 363वा शिवप्रताप दिन सोहळा साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रतापगडावर ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहण होताच तोफांची सलामी देण्यात आली. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाकरता 11 डिसेंबरचा मुहूर्त निघण्याची शक्यता आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबरला नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी नागपूर मेट्रोचंही मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे अशी माहिती मिळते. त्यामुळे याच दिवशी समृद्धीचंही उद्घाटन होण्याची चिन्ह आहेत. सांगलीच्या जत तालुक्यातल्या 42 गावांचा पाण्याचा प्रश्न आता चांगलाच पेटलाय. दुष्काळग्रस्तांचं शिष्टमंडळ कृष्णेचं पाणी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीकरता मुंबईत आलंय. पाणी देताय का कर्नाटकात पाठवताय, ही भूमिका घेऊन जतमधील दुष्काळग्रस्त शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीकरता दाखल झालंय. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात माजी मंत्री छगन भुजबळ, समीर आणि पंकज भुजबळ यांनी दोषमुक्तीकरता अर्ज सादर केलेला आहे. विशेष पीएमएलए कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 15 सप्टेंबरला रिप्लाय सादर करण्याकरता ईडीला पीएमएलए कोर्टानं सूचना दिलेल्या होत्या. तब्बल 3 महिने झाले तरी रिप्लाय फाईल करण्यात आलेला नाही. तरी ईडी अधिकारी गंभीर नाहीत का, अशी आक्रमक भूमिका भुजबळ यांच्या वकिलांनी घेतली आहे. जंगल सफारी दरम्यान केलेली फोटोग्राफी अभिनेत्री रवीना टंडन हिच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. रवीनानं नुकतीच ताडोबाची सैर केली. या सफारी दरम्यान तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओत रवीनानं वाघाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यानं रवीनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ओमानमध्ये घरकामाकरता नेण्यात आलेल्या 42 महिलांची सुटका करण्यात आली आहे. पुण्यातील आपचे कार्यकर्ते अब्बास खान यांच्या मदतीनं या महिलांची सुटका झाली. या महिलांना व्हिजिट व्हिसावर नेलं जातं आणि नंतर 3 महिन्यांनी दलाल या महिलांचा व्हिसा परस्पर मेड व्हिसामध्ये रूपांतरित करतात आणि त्यातूनच हे ह्युमन ट्रॅफिकिंग रॅकेट सुरू असल्याचं अब्बास खान यांनी सांगितलं. भंडाऱ्याच्या पापडा गावातील बेपत्ता असलेल्या 8 वर्षाच्या मुलीचा गवताच्या गंजीत जळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. गुजरातच्या वडोदरा इथं एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. 500 कोटींचा ड्रग पकडण्यात आलाय. या प्रकरणी 5 आरोपींना अटक झाली आहे. एका कंपनीत छापा टाकून हा ड्रग्जचा मोठा साठा पकडण्यात आला. मागील 1 महिन्यापासून या कंपनीत ड्रग्ज तयार केलं जात होतं. हे ड्रग्ज मुंबईत पाठवण्यात येणार होतं अशी माहिती आहे. नागपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग झाल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी व्हिडिओ क्लिप समोर आली आहे. सेंट्रल रॅगिंग समितीकडून मेडिकल प्रशासनाकडे त्याची तक्रार येताच 6 विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. इंटर्नशिप त्यांची रद्द करण्यात आली आहे. गोंदियातल्या सालेकसा तालुक्यातील काही गावात बस थांबत नसल्यानं इथल्या विद्यार्थ्यांना 8 ते 10 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. यामुळे एसटी महामंडळानं बस न थांबवल्यास तसंच दुसरी बस सेवा सुरू न केल्यास त्या रस्त्यावर उतरू असा इशारा संतप्त विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी दिला आहे. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यात गोरे आणि पांढरपाणी या गावामध्ये नक्षली फलक आढळल्यानं खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या तोंडावर हे फलक लावल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जालना जिल्ह्यात 9 वर्षांपासून प्रॅक्टिस करणाऱ्या बोगस डॉक्टरचा मौजपुरी इथं पर्दाफाश करण्यात आला. बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकानं छापा टाकला. हा डॉक्टर दारू पिऊन रुग्णांवर उपचार करत होता. त्याच्या दवाखान्यात घातक औषधी आढळलेले आहेत. मौजपुरी पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला अटकही झालेली आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यामध्ये भरधाव टेम्पो 3 दुचाकींसह पादचाऱ्यांना उडवत महामार्गालगतच्या एका दुकानातच घुसला. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या अपघातात 2 गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव टेम्पो हा तुळजापूर औसा महामार्गावरून औसा टी पॉइंटकडे येत होता. शोध गोड्या पाण्यातील माशांचा या मोहिमेद्वारे राज्यात 34 पेक्षा जास्त प्रजातींची नोंद घेण्यात आली आहे. यावर्षी महाराष्ट्रासाठी नवीन असलेल्या स्पॉटेड सेल बार्ब या माशाचा शोध लावण्यात यश आलेलं आहे. वन्यजीव संरक्षण संस्था म्हणजेच VJSS या जळगावातील संस्थेनं या माशाचा शोध लावलेला आहे. एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार केल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये गेलेल्या तरुणानं जेल बाहेर येताच त्या मुलीला पुन्हा पळवून दिलंय. बीडच्या आष्टी तालुक्यात हा प्रकार घडलाय. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबादमध्येही उद्या रिक्षाचालक संपावर जाणार आहे.
वारंवार निवेदन देऊनही मागण्या मान्य होत नसल्यानं रिक्षा चालक मालक कृती समितीनं संपाची हाक दिली आहे. त्यामुळे दररोज रिक्षानं प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. औरंगाबादच्या वेरूळमध्ये शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. इथल्या डमडम तलावामध्ये जवळपास 150 जमिनी गेल्या, मात्र त्याची भरपाई न मिळाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. यात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. अहमदनगरमधील राहता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होतीये. मात्र कांद्याचे भाव कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. कांद्याला 1200 ते 600 रुपये भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या टॉप 18 बातम्या बघूयात. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द घोषित करण्यात आला. क्राइस्ट चर्चमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यासह यजमान संघ न्यूझीलंडनं 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 विजय मिळवला आहे. भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीनं नव्या विक्रमाला गवसणी घातली. टीम साऊथीनं दीपक हुडाला माघारी धाडत भारताचा माजी कर्णधार कपिल देवचा विक्रम मोडलाय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत टीम साऊथी 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये ऋतुराज गायकवाडची चांगली कामगिरी सुरूच आहे. सलग दुसऱ्या लढतीत त्यानं आसाम विरुद्ध 114च्या स्ट्राईक रेटनं झंझावाती शतक केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर अनेकदा तिच्या लुक्समुळे चर्चेत असते. चाहत्यांची वाहवा सुद्धा ती मिळवते. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर अतिशय ग्लॅमरस लुकमध्ये आढळली आहे. तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. तमन्नाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. रेडी फॉर सम ब्लड नाईट्स विथ माय ट्राईब असं कॅप्शन तिनं या व्हिडिओला दिलेलं आहे. त्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलेला आहे. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. कॉफी विथ करण 7च्या मंचावर कियाराने त्यांच्या नात्याविषयी उघडपणे भाष्य केलेलं होतं. आता जानेवारी महिन्यात ते लग्न करणार आहेत अशी चर्चा सुरू झालेली आहे. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या लुकने सगळ्यांना घायाळ करते. नुकतंच तिने सोशल मीडियावर फ्लोरल ब्लेझरमध्ये तिचे फोटो शेअर केले. यावेळी प्राजक्ताने तिच्या हटके अंदाजात चाहत्यांची मनं जिंकली. तारक मेहताचे दिग्दर्शक मालव राजदा सोशल मीडियावर चांगले सक्रिय आहेत. त्यांनी काही मित्रांसह एक फोटो शेअर केलाय. यात शैलेश लोढा देखील आहेत. हा एकत्र फोटो पाहून हे दोघे एकत्र पुन्हा काम करणार का, तसेच शैलेश लोढा मालिकेत परतणार का अशा चर्चा सुरू झाल्या. भाजप खासदार उदयनराजे भोसले बोलतात. थेट प्रक्षेपण. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे ह्या संपूर्ण देशात किंवा ह्या जगाला एक लोकशाहीचा ढाचा घालून दिला. अजूनही या संपूर्ण जगभरात असे राज्य असे देश आहेत जिथं राजेशाही आहे. त्यावेळेस सुद्धा त्यांनी जर विचार केला असता म्हणजे की राजेशाही अबाधित ठेवायची, तर आज सुद्धा या देशात राजेशाही अस्तित्वात असती. पण सर्वात प्रथम राज्यकारभारात लोकांचा समावेश व्हावा, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना न्याय मिळावा, त्यांचं प्रतिनिधित्व असावं, म्हणून त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली, ज्याला आज आपण काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स म्हणतो. आज आपण काय पाहतो, तो जो विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता आणि त्या विचाराच्या आधारावर सर्व जाती धर्मातले लोक या देशातले एकत्र आले. स्वराज्याची त्यामुळे स्वराज्य आपल्याला मिळालं. स्वराज्याची स्थापना झाली म्हणजे आजची लोकशाही. प्रत्येक पक्ष, प्रादेशिक किंवा नॅशनल पक्ष, हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात.
आदर्श मानतात. पण एक प्रश्न जसं माझ्या मनात मला पडतो, जसं अनेकांना नागरिक जे येतात, जे मला भेटतात, ते मला हा प्रश्न विचारतात की जो याचा उल्लेख मी आता या ठिकाणी करणार आहे. सर्व धर्म समभावाची आता व्याख्या बदलली आहे का प्रत्येक सर्व धर्म समभाव म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, पण मात्र जे काय आपल्या सोयीचं आहे त्या वेगवेगळ्या सेक्शन सोसायटी जे असतात, वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांना च्या आधारावरती संपूर्ण त्यांना उद्देश देऊन म्हणण्यापेक्षा त्यांना पोलराईज करायचं जे काम चाललंय ते कितपत योग्य आहे. आज ठिकठिकाणी जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सांगता, सर्व धर्म समभावाचा, म्हणजे प्रत्येक जाती धर्मातले लोक हे प्रत्येक पक्षात असले पाहिजे. अजेंडा काय पण असू दे, जोपर्यंत तुमचा अजेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा विचार सांगता त्याच्याशी त्याचं जर आपण तो जर आचरणात आणत नाही तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तरी का घ्यायचं. छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात जो विचार दिला होता, थोडं बारकाईने आपण विचारता, थोडंसं इतिहासात जाऊया. या अगोदर पाकिस्तान, हिंदुस्तान, बांगलादेश हा एक अखंडच होता ना, का नाही. मग त्यावेळेस त्याच्या अगोदर शिवाजी महाराज म्हणजे जन्माला आले होते. आणि जेव्हा विसर पडतो त्यावेळेस काय झालं, पाकिस्तान वेगळं झालं, हिंदुस्तान वेगळं झालं, बांगलादेश वेगळं झालं. आज जर संपूर्ण जर असं जर चालत राहिलं, तेव्हा 3 तुकडे झाले. असं जर चालत राहिलं जर प्रत्येकजण व्यक्ती केंद्रित किंवा वैयक्तिक फक्त एक विशिष्ट समाजाचाच फक्त विचार करायला लागला तर समाजात तेढ तर निर्माण होणारच. पण ह्या देशाचे त्यावेळेस 3 झाले, आता किती तुकडे होतील तुम्ही विचार करा. म्हणजे प्रत्येक राज्य हे काय वेगळं एक देश होणार आहे का, एक देश म्हणून आपल्याला पाहायचं आहे का, तर नाही. मी नेहमी सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे हाच या देशाला ह्या विचारांनी अखंड ठेवलंय, एकत्र ठेवलंय. आज संपूर्ण जगभरात आपल्याला सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. पण असं जर प्रत्येकजण जर त्यांचा विचाराचा विसर म्हणजे जर पडला तर काय होणार काय. प्रत्येक लोकांचा त्यांनी सन्मान केला ठिकठिकाणी, वेळोवेळी, प्रत्येक वेळेस. ज्या व्यक्तींनी संपूर्ण स्त्रियांपासून वडीलधारी लोकांपासून प्रत्येक जाती धर्मातल्या धर्मस्थळांचा सगळ्यांचा सन्मान केला, आज त्यांनाच त्यांचा अपमान लेखणीच्या माध्यमातून, पिक्चरच्या माध्यमातून, कोण जसं येईल ते तोंडात येईल तसं काही पण वक्तव्य करायचं. आणि हे आज नाही, हे चालत आलेलं आहे. आपण काय एवढे कोडगे झालो आहोत का की ज्यांचं नाव सांगतो म्हणजे त्यांच्यावर चिखलफेक होत असताना आपण सगळ्यांनी गप असायचं. आज लोकप्रतिनिधी म्हणून मला सर्वांना विचारायचं, खास करून महाराष्ट्रातल्या लोकांना, जेवढे आमदार आहेत कुठल्याही पक्षातले असतात, जेवढे खासदार आहेत कुठल्याही पक्षातले असता तुम्ही, हे काय पॉलिटिकल ह्याच्यात पॉलिटिक्स आणण्याचं काही कारणच नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही सर्वजण जेव्हा नाव घेता, त्यांचा आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहता, कुठलीही चळवळ असू दे, सामाजिक असू दे, शैक्षणिक असू दे, सत्यशोधक असू दे, हे सगळे जेवढे चळवळी चालू झाले, स्वातंत्र्याची असू दे, पत्री सरकार असू दे, या चळवळी चालू झाल्या, ह्याचं मूळ प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यांचा विचार होता. आणि असं असताना त्यांची आणि ज्या लोकांनी ह्या चळवळी चालू केल्या, वेगवेगळ्या जाती धर्मातले जरी असले, तर त्यांनी चळवळी चालू केल्या, त्यांचा पण अपमान. आणि त्यामुळे
राष्ट्रद्रोहाचा जो कायदा आहे त्याच्या अखत्यारीत हे संपूर्ण महापुरुष आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जे कोण असतं त्यांच्या ह्या लोकांच्या विरोधात विधान करेल की लिखाण करेल त्यांना त्या प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे. नाही तर भविष्य काळात मला सांगा ना काय होणार आहे. ओळख तरी आपली तुमची आमची काय. आणि असं जर चालत राहिलं तर पुढच्या पिढीला आपण काय म्हणजे त्यांना काय सांगणार काय. एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आज कशा करता हे लोक असे वागतात मला माहित नाही. हळूहळू लोकांना वाटेल की एक प्रकारचं अंगवळणी पडेल, ही फॅशन आहे, असं केलं तर चालतं, असं यात गैर काय नाहीये. एक छोटासा ब्रेक पहा फक्त. न्यूज 18 लोकमत. उस्मानाबाद जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पामध्ये 607.134 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. हे प्रकल्प तुडुंब भरल्यानं इथल्या शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटलाय. मावळमध्ये 1 दिवसीय कृषी पर्यटन, साहसी पर्यटन आणि गाईड प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली आहे. यावेळी NIPHTचे संचालक डॉक्टर भास्कर पाटील यांनी शेतापासून कृषी पर्यटनाच्या माध्यमातून अधिकचं उत्पादन कशा प्रकारे मिळवता येईल याबाबत देखील त्यांनी सखोल मार्गदर्शन केलंय. पालघरमधील डहाणू, विक्रमगड या भागातील रब्बी हंगामासाठी सूर्या प्रकल्पातून कालव्यापर्यंत किंवा कालव्यामार्फत शेतीसाठी पाणी सोडलं जाणार आहे. मात्र या कालव्याची दुरावस्था जैसे थेच आहे. त्यामुळे शेतीसाठी सोडलं जाणारं पाणी वाया जाणार असल्याचं दिसून येत आहे. सांगलीच्या पलूसमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. कुत्र्यानं एका लहान मुलावरती हल्ला करत त्याला गंभीर जखमी केलाय. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून नगर परिषदेनं तात्काळ या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरतीये. गोंदियात तिरोडा पोलिसांनी अवैध दारू व्यावसायिकांवरती कारवाई केली. 10 जुगार अड्ड्यांवरती पोलिसांनी धाड टाकत 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. पंढरपुरात उसानं भरलेल्या ट्रॅक्टरनं भंगार गोळा करणाऱ्या वृद्ध महिलेला 10 ते 15 फूट फरफटत नेलं. यात वृद्ध महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान ऊस वाहतूक करणाऱ्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्यात गोवरची साथ मोठ्या झपाट्यानं वाढते. याबाबत चर्चा करण्यासाठी आज बैठक होणार आहे. आज ही साथ आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करतंय आणि कशा प्रकारची स्ट्रॅटेजी आखलेली आहे यावरती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची दुपारी पत्रकार परिषद होईल. मुंबईमध्ये गोवरमुळे गेल्या 24 तासात आणखी एका 5 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. यामुळे गोवरनं झालेल्या मृतांची संख्या 15 झालेली असून यामध्ये मुंबईतील 12 जणांचा समावेश आहे. मुंबई मालेगावसह राज्यातील गोवरग्रस्त 11 शहरांमध्ये आता औरंगाबादचा समावेश झालाय. औरंगाबादमध्ये आतापर्यंत 96 संशयित रुग्ण आढळले असून 7 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवरती आली आहे. जंगल सफारी दरम्यान केलेल्या फोटोग्राफीमध्ये अभिनेत्री रवीना टंडनच्या ही फोटोग्राफी अंगलट येण्याची शक्यता आहे. या सफारी दरम्यानचे तिचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये रवीना वाघाच्या जवळ जाताना दिसते. वाघाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यानं रवीनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. डोंबिवली पूर्वेला राहणारे शिवराम धोत्रे हे रस्त्यावरून जात असताना बैलाने त्यांना जोरदार धडक दिली. बैलाचा धक्का लागल्यानं शिवराम बस खाली आल्यानं त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचं CCTV फुटेज समोर आलंय. राजापूरमधील कोणसर खुर्द ते अडिवरे या मार्ग टॉप 18 मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या बघूयात. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी
राजनगरमधील रेहमानपूर हायस्कूलमध्ये नव्यानं बांधलेल्या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन केलं. मुख्यमंत्र्यांनी शाळेच्या परिसराची पाहणी करून सुधारणांविषयक आढावा घेतला. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022चे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांच्या विरोधात जम्मूमध्ये काश्मीरी पंडितांनी तीव्र निषेध केला. नदाव लॅपिड यांनी द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचं वर्णन अपप्रचार आणि अश्लील अशा शब्दात केल्यानं हा वाद निर्माण झालाय. देशात आतापर्यंत तांदळाची विक्रमी खरेदी झाली आहे. आतापर्यंत सरकारने 306 लाख टन तांदळाची खरेदी केली आहे. बिहारच्या पाटणामध्ये स्टील कारखान्यांवर छापा टाकण्यात आला. आयकर विभागानं कारवाई केली. अधिकाऱ्यांकडून इथल्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. काश्मीरमध्ये पारा घसरल्यानं थंडी वाढली आहे. उत्तर काश्मीरमधील अनेक भागात नद्याही गोठल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील बहराईच लखनौ मार्गावर बसचा भीषण अपघात झाला. ट्रकची बसला धडक बसल्यानं या 6 प्रवाशांचा मृत्यू झालाय. 15 जण जखमी झालेत. उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बिहारमध्ये बंदुकीच्या धाकावर दुकानात लूट करत चोरट्यांनी 4 लाखांची रोख रक्कम पळवली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा तपास करतायत. कर्नाटकमध्ये एका रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करत तब्बल 187 नाणी काढली आहेत. पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तपासणीवेळी रुग्णाच्या पोटात नाणी असल्याचं समोर आलं. गुजरातच्या वडोदरा इथं एमडी ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. 500 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या प्रकरणी 5 आरोपींना अटक झाली आहे. बिहारच्या गोपालगंजमध्ये ड्रोनच्या मदतीनं अवैधरित्या दारूभट्टी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. 3 ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. 2घांना अटक करण्यात आली. आसामच्या गोलपरा या भागात हत्तीच्या कळपानं धुमाकूळ घातला. हत्तींनी शेतीची नासधूस केली. या हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चीनचे माजी राष्ट्रपती जियांग जेमिन यांचं निधन झालंय. वयाच्या 96व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. युक्रेनच्या सैन्य ठिकाणांवर रशियाच्या सैनिकांनी हल्ला केला. यात अनेक ठिकाणं उद्ध्वस्त झाली आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून याचा व्हिडिओ जारी करण्यात आलाय. पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यात 3 जण ठार झालेत तर 20हून अधिक जण मारले गेलेले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कठोर निर्बंधांविरोधात चीनमध्ये निदर्शनं करण्यात आली. यामुळे शी जिनपिंग या सरकारला आता माघार घ्यावी लागली आहे. जनआंदोलनामुळे चीन सरकारला आपला निर्णय बदलावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलंडच्या सत्ताधारी पक्षाचे नेते जारोस्लाव काक्झिन्की यांच्या घरासमोर सुमारे 300 आंदोलकांनी निदर्शनं केली. महिलांच्या हक्कांचा ऱ्हास आणि दारू पिणाऱ्या महिलांबद्दल केल्या जाणाऱ्या टिप्पण्या याबद्दल संताप व्यक्त केला. दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅरेडोनाच्या 2ऱ्या स्मृतिदिनानिमित्त दोहा विमानतळावर मॅरेडोनाच्या स्मरणार्थ फ्लाइंग म्युझियमचं अनावरण करण्यात आलं. विमानाच्या आत मॅरेडोनाच्या काही संस्मरणीय वस्तू मांडल्या गेल्या.